मी राजेंद्र साठे RPI एकतावादी भिवंडी शहर उपाध्यक्ष 21/5/2024 रोजी अण्णाभाऊ साठे नगरमध्ये एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली। एक आमचा किशोरवयीन 14 वर्षाचा मुलगा प्रेम सुनील शेलार याचा दुर्दैवी मृत्यू झाला। हा एक अत्यंत गरीब कुटुंबातला मुलगा, गुणी मुलगा, हुशार मुलगा। इत्ता 8वी मध्ये आता त्यानं ॲडमिशनही केलेलं होतं आणि हा त्याची आई कुठंतरी मोलमजुरी करून त्याच्या 2-3 मुलं आणि तिचा स्वतःचा उदरनिर्वाह करते आणि तोही मृत झालेला बालक स्वतः काहीतरी छोटे मोठे कामं करत राहायचा, करत शिकत राहायचा। आईला थोडीशी मदत त्याची व्हायची। असा एक गुणवान मुलगा। तर याच्या मृत्यूचं कारण हा मुलगा या ठिकाणी साठेनगरमध्ये 10 ते 15 दिवस पाणी सुटत नाही। पिण्याच्या पाण्याचा फार मोठा हा त्रास आहे आणि मला वाटतं या भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेतील भ्रष्ट ठेकेदार व संबंधित अधिकारी यांचं कुठलंही काम एक जिम्मेदारीनं ते पूर्ण करत नाही। त्या साठेनगरमध्ये छोट्या छोट्या गल्ल्या वस्तीमध्ये त्या गल्लीमध्ये गटाराचं काम खोदून ठेवले आहेत। बरेचशा गटार त्याच्यावरले चेंबर तुटलेले आहेत, गटारी तुडूंब भरलेले आहेत, त्याची वेळेवर साफसफाई होत नाही आणि मग त्याचं ते घाण पाणी रोडवरती पसरतं। या ठिकाणी मलेरिया, डेंगू, कावीळ सारखे काही रोगराई पसरली जाते। यामुळे आतापर्यंत कित्येक लोक आजारी पडले आहेत, मृत्युमुखी पडलेले आहेत। हे सगळं घाणीचं साम्राज्य। मग हे आमची बहुसंख्याक असलेली एक मातंग समाजाची वस्ती अण्णाभाऊ साठे नगर हे भिवंडीमध्ये आणि विशेष करून भिवंडी शहर महानगरपालिकेमध्ये हे 30 वर्षापासून आमचं हे राखीव वार्ड आहे। या ठिकाणी भरपूर निधी येतो। मला समजत नाही या ठिकाणी हा निधी जातो कुठं, गेला कुठं। अहो 30 वर्षापासून एवढा निधी असताना या साठेनगरमध्ये 30 वर्षानंतर आत्ता कुठं 2 वर्षापूर्वी तो अर्धवट बांधलेला अण्णाभाऊ साठे सभागृह 30 वर्षांत आता या 2 वर्षात पूर्ण होत आहे। 2 वेळेस त्याची मंजुरी झाली, तो पाया खोदला, त्याच्यात 2-3 वर्ष गेले, त्याच्यानंतरचे पुढले 5 वर्ष अर्धवट बांधकाम, त्याच्यानंतर पुन्हा काही थोडंसं बांधकाम, असं प्रत्येक 30 वर्षामध्ये एक सभागृह मिळालं नाही। त्या ठिकाणी आज जर पाहिलं तर नागरी सुविधा ज्याला म्हणतात त्या कुठल्याही व्यवस्थिशीर मिळत नाहीत, त्याच्यावर योग्य ती कारवाई होत नाही, संबंधित अधिकाऱ्याचं त्याकडे लक्ष नाही। फक्त मग ह्या सुविधा, ह्या जे काही आमच्या सुविधा काही कामं मंजूर होतात ते फक्त कागदावरच होतात का, अशी आम्हाला आता शंका येईल। हा एक फार मोठा संशोधनाचा विषय असं मला वाटतं। आणि या 5 वर्षातला जर इथला कामाचा लेखाजोखा जर घेतला, जो निधी मिळालेला आहे, काय कामाची मंजुरी झाली आहे, तो खऱ्या अर्थानं किती हा निधी वापरला, तिथल्या काही गटारी दुरुस्ती झाली आहेत, काही बांधकाम झाले आहेत, हे फक्त कागदावर दाखवले का? आज आम्हाला तोही एक महानगरपालिकेकडून हिशोब घ्यायचा आहे
की तुम्ही हा निधी दिला कधी, किती दिला आणि ते कामाचा दर्जा काय ह्याचा कधी तुम्ही तपासणी केली का? हे वारंवार गटार तुटली जातात, वारंवार याच्यावरले चेंबर तुटले जातात आणि आमचे वारंवार वेळोवेळी भिवंडी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना, आयुक्तांना, संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही हे वेळोवेळी आमचे अर्ज गेले आहेत, त्यांना आम्ही सूचना दिल्या आहेत, गटार दुरुस्त करा, वेळेवर होत नाही, त्याच्याकडे दुर्लक्ष. तात्पुरतं कमीत कमी या ठिकाणच्या आमच्या जी आम्ही निवडून दिलेल्या संबंधित आमच्या साठेनगरच्या प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी, नगरसेविका साखरबाई बगाडे यांचंही याकडे लक्ष नसतं. त्यांना हेही समजत नाही आणि अण्णाभाऊ साठेनगरच्या आम्ही लोकांनी निवडून दिलेल्या आमच्या लोकप्रतिनिधी, नगरसेविका साखरबाई बगाडे यांना साठेनगरच्या नागरिकांनी वेळोवेळी पाण्याच्या तक्रारी असतील, गटारीच्या संबंधित तक्रारी असतील, तिथले बरेच शौचालय नादुरुस्त झाले आहेत, धोकेदायक झाले आहेत, तिथं केव्हाही मृतहानी होऊ शकते आणि मग ह्या सूचना या आम्ही तक्रारी त्यांच्याकडे केल्या असताना त्या काही बोलत नाहीत, त्यांच्याकडनं काही असं ठोस उत्तर मिळत नाही, कुठल्याही कामावरती कामाची कारवाई त्वरित होत नाही. मग आम्हाला हा प्रश्न पडलेला आहे, भिवंडी महानगरपालिकेचं हे प्रशासन, संबंधित अधिकारी काय करतात? हा शासनाचा निधी तुम्ही असेच काय डोळे झापून देता का? हे ठेकेदारचं काम काय? निकृष्ट दर्जाचं काम. आज या साठेनगरमध्ये हे कालची घटना, त्याच्या घरासमोर तो पाणी सोडलं म्हणून मुलगा घाईघाईत पाण्याची मोटर लावतो आणि त्याचा घाई गडबडीत बाजूलाच त्याच्या घराच्या समोरच त्या गटारीचं चेंबर तुटलेलं आहे. ते बरेच दिवस झाले. त्या मुलाचा त्या गटारीच्या चेंबरमध्ये पाय गेला आणि तो तोल जाऊन त्या मोटारीवरती पडला आणि शॉक लागला आणि मृत्यू त्या मुलाचा तिथेच जागेवरच तो दुर्दैवी अंत झाला. अहो, हे समस्त साठेनगरमध्ये सगळा साठेनगर शोकाकुल झालेला आहे, दुःख सागरात बुडालेला आहे. हे पिळवट काळी स्वतः म्हणजे प्रत्येकाचं पिळवटून टाकणारी घटना आहे. तर याविषयी कोण भाग घेत नाही. दुसरी गोष्ट, याला जबाबदार कोण? आज त्या मुलाचा एक उद्या होणारा हा आधार, हा मुलगा आहे त्या आईचा होणारा आधार, त्याच्या कुटुंबाला होणारा आधार, तो एक फार मोठा आधार गेला. ते निष्पाप बालक निघून गेलं. याला जिम्मेदार कोण? मोटरीला धरलं, गटरीत पडलंय, म्हणजे पाय सटकला, त्याचा गटरीत पडला, तो मोटर बाजूला ठेवले होते ना, ते वायरला त्याने पकडलं, पडले. मी त्याला जरा गेले, मग ही पळत गेली ना, तर ही बी पडली, इकडे पळत गेली. पाणी येतंय म्हणून ही धडपड करत होती पाण्यासाठी. पाणीच नव्हतं, मग हे म्हणून धावत पळत गेली आणि त्याच्यासाठी दिलं. एक तरी त्यांना बाप नाही त्या मुलाला, 3 मुलंच होती, कशी तरी करून खात होती, तिला झटके येत होते तिला. माझ्या लेकराला बाप बी नाही. आता हिचं एवढं पोट गळालं, हिला कोण भरपावी देणार? ह्याने पैसे घेते, ह्यानं फिरवतंय, हे पाना ह्यानं फिरवतंय, त्यानं फिरवतंय, ज्यानं. या आमची आता यासाठी मागणी आहे, याला जे संबंधित अधिकारी, भ्रष्ट महानगरपालिके भ्रष्ट ठेकेदार यांच्यावरती महानगरपालिकेनं कारवाईचा बडगा उचलला पाहिजे. यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. भारतीय दंड संहिता
कलम 302चा गुन्हा त्यांच्यावर दाखल झालाच पाहिजे. हे मी माझ्या RPI एकतावादी या पक्षाच्या वतीनं मी या भिवंडी शहराचा उपाध्यक्ष म्हणून करत आहे. तसेच माझी दुसरी मागणी आहे, हे मृतक प्रेम सुनील सेलार, त्याची आई कालिंदाताई सेलार या आमच्या भगिनींना, त्या बालकाच्या आईला 20 लाखाची आर्थिक मदत ही शासकीय कोट्यातून आम्हाला मिळालीच पाहिजे. शासनानं हा आम्हाला तिला एक उदरनिर्वाहासाठी हा 20 लाखाचा निधी मंजूर करून दिलाच पाहिजे. ही आमची स्पष्टपणे नम्रपणे मागणी आहे. तर माझी पुन्हा एकदा या शासनाला विनंती आहे की या आमच्या अत्यंत 2 महत्त्वाच्या मागण्या आहेत. कारण येणाऱ्या काळात अशा भ्रष्ट ठेकेदारांना, अशा दुर्लक्षित निग्लेक्ट करणाऱ्या महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना हा कुठंतरी कायद्याचा बडगा दाखवल्याशिवाय त्यांनी त्यांच्या कर्तृत्वामध्ये त्यांना जे शासनानं नेमून दिलेलं काही काम आहे, ड्युटी आहे, कर्तव्य आहे, ते बजावण्यात त्यांच्याकडून होणारी दिरंगाई, हलगर्जी ही अशी पुन्हा होणार नाही. आणि असे दुर्दैवी मृत्यू होणार नाहीत याची शासनानं स्वतःहून जातीनं दखल घ्यावी. भिवंडी महानगरपालिकेच्या आयुक्तांनी घ्यावी आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करून या परत एकदा मी पुन्हा आवाहन करतो, पुन्हा विनंती करतो की शासकीय कोट्यातून त्या मृत बालकाच्या आईला 20 लाखाची आर्थिक मदत मिळावी. या जे मागण्या आहेत की संबंधित अधिकाऱ्यावरती, भ्रष्ट ठेकेदारावरती 302 भारतीय दंड संहिता कलम 302 नुसार मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. या ठिकाणी त्या मृत मुलाच्या आईला 20 लाखाची आर्थिक मदत द्या. जर हे आमची मागणी पूर्ण होत नसेल तर आमचा हा संपूर्ण साठेनगरचा बहुसंख्याक मातंग समाज, दलित समाज, ही मजुराची असली वस्ती, हा संपूर्ण समाज रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन करेल. हेही शासनाने याची दखल घ्यावी. त्याशिवाय आमच्याकडे कुठलाही उपाय शिल्लक राहणार नाही. आंदोलनाशिवाय आमच्याकडे कुठलाही मार्ग शिल्लक राहणार नाही. आमच्या मागण्याही मान्य झाल्याच पाहिजे. तर पुन्हा एकदा मी हे शेवटचं माझं बोलून या ठिकाणी जय लवजी, जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत.